शांताराम भाऊ राजे, तुम्ही मागून मागून आवाज नका द्यायचो. मागे लक्ष राहते का मावलं? मी लागून बिगून गेलं तुमचा शांतावाला घेऊन जातो, रामवाला घेऊन जातो. अबे ते जाऊ दे, तू मला येऊन राहिला होता ना नागराले, काय झालं त्याचं? येतो ना काय रे गडबड करून राहिली तुम्ही? अबे पण कवा येतो तू? निस्ता 2-3 दिवसापासून म्हणून राहिला आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो. कवा निघून ते उद्या का निस्ता चाटत देऊन राहिला मला? येतो ना, तुम्ही बाहेर गडबड करता राजा. काय भाई मी 2 दिवस लेट झालं, काय होणार तुमचं? अरे बाबा येतो मी आता, आज उद्याचं ते सकारामचं मारा त्याचं मारून घेतो, परवा तुमच्या वावरात हजर. पण मी काय म्हणतो शांताराम भाऊ, 1500 रुपये एक कराय बरं, लक्षात ठेव जा. आणि ते डिझेल गिझेल देऊन द्या मला पैसे. हा बापा 1500 रुपये एकर काही तर कमी करबेले का? गावातल्या माणसाला एवढं लुट्ट करायचं? बाबा 1500 रुपये एकर मला डोक्यावर हात लावून तुम्ही. नागराला किती हाप असते तुम्हाला डिझेल माहित आहे का? तुम्हाला काही माहित नाही राहत, काही नाही राहत राजा. इकडे डिझेलचा भाव पहा किती वाढला, माणसाची ढेरी आणि वाढलेला डिझेलचा भाव कवाच कमी होत नाही एकदा वाढल्यावर, लक्षात ठेवा. तुम्ही राजा असे करताय, त्याच्यामुळे तुमच्या वावरात नाही यावं नाही वाटत आम्हाला. किरकिर राहत राजा तुमची. अबे किरकिरवाल्या पण का तुझा भाव परवडते का बे आम्हाला? त्यापेक्षा का बैलांना नागरला तर परवडते राजा. 1-2 दिवस लेट होईल पण चांगलं होऊन जाते. नागरा ना मग आम्ही का नाही म्हणून राहिलो का? जा बैल गेलं पा गावात, तुम्हाला कोणाला सापडते तर जा पा नागरा जा. हो बैलानच नागर तुम्ही, मला काही गरज नाही ती वाली. बरोबर करतो मी मायवाला. बहीण तुमचं वाढतं वावर बहीण त्या कोणत्यात आहे? तिथं बहीण ट्रॅक्टर जात नाही काय नाही जात. किती उठ आहे तिथं माहित नाही का? पण मागच्या वेळेस मला 2 कुशी उडले ना, नुसतं टाइमपास झाला ना. वेल्डिंग मारा हे करा, 2 दिवस काम बंद होतं, तुम्हाला तर माहितच आहे. आणि पैसे म्हणलं का तुमच्या जेव्हा येते. जा तुम्ही माझ्याकडून काही काम करून न घेऊ, माझ्याकडे होत नाही. जा घे, जास्त बाजू नको आता, करून राहिलो मी मायवाला बैलानच. चला काड्याचं झालं, आता तुराटे आणा लागते आता वावरातून. काय झालं उत्तमराव, एकदम वाकले तुम्ही? कमर लागली का बा? शेतकऱ्याची कायले कंबरन फंबर लागते हो. पण इथं काम करू करू घाना घाण राहते ना, कायले कंबर लागणार आहे. बरं मी काय म्हणतो, आज रिकाम नाही का तुम्ही? रिकाम पणच आहे आता उन्हायचं काय काम किंवा नाही. सांगा ना काय म्हणताय? नाही मी हे म्हणत होतो, आता तुम्हाला जर वेळ असेल बा तर माझ्यावाला ते 5 एकर नागरून द्या म्हणतो तो बैलजोडीनं. नागरून द्यायचं काय नाही शांताराम भाऊ, पण माझी तब्येत नाही राहून राहिली, वागून नाही राहिली बरोबर. या ना द्या ना राजा करून, आरामात करा लागले, काही आपल्या घाई नाही आहे. तुम्ही म्हणजे कसं चांगलं नागरता बा म्हणून म्हणलं. नाही माझ्या ते होऊनच नाही राहिलं ना, दगदगच नाही होत. आता वावरातलं करू, घरचं वावर करू करूच तर गाणं गाणं आहे. तुमचं कुठून नागरून द्या? बरं जाऊ द्या मग ते. मग मी काय म्हणतो, मग जोडी तरी द्या राजा, मी एखादा मजूर पण करून घेईन. यायले जोडी दिली तर मेवण्याला का द्यावा? आपण तर मेवण्याला शब्द देऊ नाही. काय विचार करून राहिले उत्तमराव? अरे काय नाही शांताराम भाऊ, विषय असा आहे का बा, माझ्या मेवना घेऊन जाणार होता जोडी. म्हणजे त्याला कसं इकडे तिकडे रोज आहे आणि घरचे वावर आहे त्याचं नागराचं, तर ते तिथं नागरणार आहे तो. त्याच्यामुळे जरा विचार करून राहिलो, तुम्हाला काय जो दिली असती मी ना, पण माझ्याजवळ टाईम नाही आणि माझ्याजवळ जोडी रिकामी नाही. चम्माय मी आता दाखवतच आली हो. अरे ट्रॅक्टरनं नागरून घ्या ना शांताराम भाऊ. अहो गेल तुम्ही त्या डिंकल्याकडं, पण त्याच्यात चोचलेला आहे राजा. भाई तिरी देऊन राहिला ना तो, आज येतो उद्या करतो असंच म्हणून राहिला तो. म्हणलं जाऊ दे बा, त्यापेक्षा मी बैलजोडीनच करतो म्हणून आलो तुमच्याकडं. हो का राजोशा माय, आता मी राजू मजबुरी आहे ना, तुमचं काम केलं असतं शांताराम भाऊ, पण आता हे मायवाली बी मजबुरी आहे. थोडीशी समजून घ्या बा तुम्ही. तुमचं काम राजू यावेळेस नाही करू शकत मी. जाऊ दे ना, काही हरकत नाही. मला माहित आहे तुम्ही लय मदत केली मला. आता यावेळेस नाही झालं तर नाही झालं, काय हरकत नाही. बहीण माय मी आता बैलजोडी तर कुठे भेटून नाही राहिली. घेऊन जाऊ का तर मी एखादी नवीन बैलजोडी? तसा बाजार आहे म्हणते आता देवळीचा. जाऊ का झाबरूला घेऊन? चला घेऊनच घ्या. जाऊ झाबरूकडे जाऊनच पाहतो आता. चला ठीक आहे मग उत्तमराव, येतो. हा बरं ठीक आहे, या शांताराम भाऊ. ए झाबरू, ए झाबऱ्या, आहे का बे घरी तू? अरे गुड मॉर्निंग, नमस्कार, सत श्री अकाल शांताराम भाऊ. धन्यवाद हमारे आप हमारे घर पधारे. बोला काय म्हणता, कसे काय आले आमच्याकडे बा? गरबाच्या घरी कशी काय चक्कर? काय करून राहतो बी एवढ्यापासून? मग आमपासूनचा आवाज देऊन राहिलो राजा तुले, पण तुझ्या काही लक्षच नाही दिसून राहिलं. करत काय होता तू? अरे मी हा राजा उन्हाळीनं परेशान, अंदर बसलं, लगवी लागली, बाहेर जातो. बहीण मामी ठिबक सिंचन चालू होऊन जाते. 2-4 थेंब टाका लागते, पण एवढा वेळा टाका लागते काय सांगू तुम्हाला शांताराम भाऊ. अबे उन्हीत आणि तू नाही का कुत्र्यावानी गावभर फिरतले का? मग उन्हाळी नाही लागेल तर काय लागेल तुले? बरं मी तुला एक रामबाणीला सांगतो, उन्हाळी एकदमच बसते ते ना. तू एक काम कर, बोंबील नाही का चुना लावून ठेव, पाय झटकन आराम पडते तुला. शांताराम भाऊ राजा तरी नाही का लोक सांगत होते मला, कांदा घेऊन फिरू, उन्हाळी नाही लागत, ऊन नाही लागत. कांदा घेऊ फिरून राहिलो राजा, तरी बहीण लागलीच उन्हाळी. अबे मी तुला जेवढं सांगितलं ना तेवढं कर तू. फक्त बोंबील चुना लाव, सब होऊन जाते तुला बरोबर. अरे माझ्यासोबत चाल बरं तू आता एका ठिकाणी. बहीण घर फिरवायचं काम तुम्ही करता मला. धरला का नेलं आणि मग मला म्हणता कुत्र्यासारखा फिरते म्हणून. अबे तुले का मी रिकामा फिरवतो का? तू तर गावभर रिकामाच फिरतो ना. काम आहे म्हणून तुला नेऊन राहिलो, आणि तुझ्याशिवाय कसं माझं काम होतच नाही ना. तू असला थोडं मला मदत झाल्यासारखी होते. आपल्याला नाही का जायचं आहे देवळीले, तिथून बैल घ्यायचे बघू आपल्याला. बहीण यावेळेस तर नवं आहे बा. बहीण माझ्या बैल घ्यायला चालला. काय बोलला बे तू? काय तुम्हाला नाही समजत. बरं मी काय म्हणतो, कुठे जायचं, कुठं कोणाच्या घरून घ्यायचे बैल तिथं? अबे घरून नाही आणा आपल्याला बैल. देवळी नाही का बैल बाजार भरते म्हणते, लयच मोठा भरते म्हणून ऐकलं होतं मी. तिथून आणू म्हणलं एखादा बैल. अरे एक आणा का जोडी आणायची होती तिथून.
हो हो एकच आणायचं आहे मला आणि दुसऱ्या धुरीला नाही का त्याच्यासोबत तुला जुत्तो म्हणलं. आता मॅडा कोणी काय एक घेत असते का बैल जोडी घेत असते का आपल्याला एक बैल जोडी आणायची तिथून. असं जोड्या जुळवा. बरं चला ना मग कवा जातोय. कवा म्हणजे आता जायचं आपल्याला आजच आहे बैल बाजार तिथं. तू एक काम कर हातपाय गितपाय धुवून घे आणि तू तर आंघोळ काही करतच नाही ना. बेगाने गोळी खाऊन गेला सांगोळीची आणि पटकन तयारी करून आपल्या ऑटो स्टँडवर ये. असं का मी गोळी खातो तुम्ही का चालेल ना का आंघोळीची मग. अबे मी तुझ्यासारखं पारता नाही राहत रोज आंघोळ करत असतो म्हणलं आणि ते बी संतूर साबण लावून. आणि जाऊ दे गोष्टीच्या मध्ये भुलू नको म्हणतो आता पटकन तयारी कर ये ऑटो स्टँडवर. मी नाही का घरून पैसे गिसे घेऊन येतो तोपर्यंत. हो जा दिल्या घरी सुखी राहा. बहीण मायचं मॅड तोंडे चल ये तिकडे लवकर ये. चला कम बिडी देवळी वर्धा चला उस्मापूर रत्नापूर वाले पण बघा याच्यामध्ये चला पटकन. ए पांड्या काय राजा लवकर ऑटो किती भरत बी अजून. जाऊ ना शांताराम भाऊ तुम्हाला पोहोचवतो मी. तुम्हाला कुठे जायचं फक्त सांगा. अबे आम्हाला देवळी जायचं राजा तिथं बैल बाजार सापडला पाहिजे. उशीर नाही झाला पाहिजे म्हणून तुला म्हणतो काय पटकन गाडी नाही आम्हाला. आता मग तसंच एक काम करा पटकन 100 ची नोट दाखवा मला चला. शांताराम भाऊ एखादी बाटल गिटल घेऊन येऊ का. हो राजा बरी आठवण दिली तुला कारण उन्हीचा टाइम आहे आपल्याला पाणी सोबत पाहिजे. एखादी बिसरी घेऊन घे तू. अहो बिसरी नाही खाली बॉटल म्हणता. खाली बॉटल घेऊन घेऊ का एखादी. खाली बॉटल काय पाहिजे ते. बहीण माही तब्येत नाही ना बरोबर तुम्हाला सांगितलं ना घरीच सांगितलं ना तुम्हाला तेवढं तरी. बहीण मामी उन्हाळीनं परेशान हा. खाली बॉटल राहिलं का बहीण तिथे जमत आहे मले. थांबवायचं काय किती डाव थांबव काय आपण ऑटो. गिदाळपणा नको करत जाऊ कुठे बी गेला का तू. मी ऑटो थांबवतो ना तू काय त्याची काळजी करत. बरं बा मग मी तुमच्या भरोश्यावर राहतो. चला मला जिथं लागलं तिथं थांबवत जा तुम्ही. हो त्याची काही काळजी करू नको तू. चाल मग पांड्या पटकन राजा आम्हाला उशीर होऊन राहिला ना. हो बसा तुम्ही बसा चला पटकन नेतो तुम्हाला. शांताराम भाऊ राजे बैल बाजार लय मोठा आहे. अबे फेमस आहे का देऊळचा बैल बाजार म्हणलं तर सर्वांनाच माहित आहे ना. हे तर आता इथून सुरुवात झाली अजून पुढे लय मोठा आहे. चला मग दाखवा ना बैल बाजार कुठे आहे दाखवा. दाखवतो तुला बैल बाजार पण नुसता पाऊस नको बैल आले. एखादा बैल चांगला वाटला तर सांग मला आपण त्याचा सौदा करून घेऊ. काहून एखादा दलाल गिलाल नाही पाहा लागेल का आपल्याला. असंच भेटते का बैल. अबे आपल्याला जर भेटला डायरेक्ट मध्ये शेतकऱ्याकडून तर त्याच्याकडूनच घेऊ. आणि आला दलाल तिथं तर मग त्याच्याकडून घेऊ. काय आपल्याला घेणे आहे फक्त बैल जोडी. हा चला मग चला. जाबरू कशी वाटते बैल जोडी तुला. ब्लॅक अँड व्हाईट वाटून राहिली काही ना पांढरी. काही ना पांढरी तर आहेच ते पण मजबूत दिसताय का म्हणलं तुला. मजबूत आहे पण किमतीला बी तशीच मजबूत असेल ते पाहिजे का नाही का म्हणतो मी तुम्हाला. पाहू ना आता काय म्हणते हे ना देऊ का वाजेले. राम राम भाऊ कुठचे आहे तुम्ही. राम एकदम त्यांची होय बा कारण जोडी पाहून राहिले का. पहा ना आपली जोडी चांगली आहे ना. जोडी तर चांगलीच दिसून राहिली तुमची वाली. किती दाती आहे हे डावी गाला आपला 2 नाही घे तिकडला 4 दाती आहे. पाहून घ्या तुम्ही दाखवत दाता. नाही दाते किती काही पाहायची गरज नाही म्हणा. ते विश्वास आहे मला तुमच्यावर. किती ठेवली किती किंमत तुम्ही याची. किंमत रिजनेबल आहे आपली 1,50,000 आहे बा. बाबा इंग्लिश शब्द बाबा शांताराम बोलले रिजनेबल. मी त्याला विचारा पहिले रिजनेबल शब्द कोण शिकवला म्हणा. घाबरू तू पण ते ह्या बोलल्या पाहिजे नाही का सौदा राहून जातो आपला. बरं मी काय म्हणतो ऐका आता 60,000 देऊन द्या बा. काय गोष्टी का करायच्या तुम्ही बैल मारीन. ए बैल 1,50,000ची राजा जोडी तुम्ही 60,000 मागता. 60,000 बैल पा 60,000 पा 60,000 काय भेटते. एक गोर नाही देत मी तुम्हाला घेतलं. जा तिकडे जा समोर ते डंगरा जोड्या आहे तिथून घेऊन घ्या बा. माझ्याकडे नाही एवढं मला नाही एवढं पाळून मागत असते राजा काय बी. जाऊ द्या मग काही हरकत नाही बा. मला नाही परवडत ना तेवढं तर पाहतो दुसरी जोडी मी. शांताराम भाऊ गोरे एक नंबर दिसून राहिला. पागायला मागून पा राजा एक गोर तर लयच लहान दिसून राहिला बे. आपल्याला कामी पडून का नाही हे आपलं वावराचं ओझं उचललं पाहिजे नाही ना. मला काय दिसून राहिला कुठे आहे तर. हो तिकडं पण ते बिडी पिऊन राहिला. हो काकाजी तुमची वेगळी जोडी आहे. हा बोला ना. राम बोला काय म्हणता. पाहिले का आपली गोरे गिरे पाहिले का. पाहिले ना तुमचे गोरे दिसायला तर लय चांगले दिसून राहिले. पण काम घेऊन शिकू नाही का म्हणजे डवरा वखा येते का यायले. नाही काम घेऊन नाही येत ते आता उद्याची आहे. आता घेऊन जाऊन तुम्हाला शिकवा लागेल. बैलबंडी गिलबंडी ओढते ते पण ते डवरा वगैरे अजून त्याला नाही शिकवायचे आहे ते. तुम्ही जा घेऊन जा शिकून टाका. एवढा टाइम नाही ना काकाजी आपल्याकडं. आपल्याला डायरेक्ट शिकलेले पाहिजे ना. नेल्याबरोबर कामी लागले पाहिजे बा. नाही मग हे तुमच्या कामाचे काय ना. आता काय खोटं बोलून काय फायदा नाही ना. त्याच्यामुळे सांगून राहिलं आपलं काय इमानदारीचं काम आहे जे आहे ते सांगितलं. नाही बरं केलं ते तुम्ही खरंच बोला लागते. आता कास्तकार जर फसवलं तर कसं होईल काम नाही का. म्हणून बा आपल्याला बी काय जे आहे ते सांगितलं बा आपण. आता पहा तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या नाही घ्यायचं असेल तर दुसरे पहा बा. ठीक आहे ना काकाजी आपल्याला हे जमतच नाही आता. पाय तुम्ही दुसरीकडे अजून राम हो पाटील. राम बोला काय म्हणता. बहीण काय म्हणता आता बैल दिसले तुमच्या जवळ म्हणून आलो बा. काय म्हणते बैल गेले कसे काय सांगा त्याची माहिती जराशी. काय म्हणते मग सावकार बैल जोडी किती जाती.
हा बैलजोडी का? 4 जाती आहे, 4 जाती. हो का? आणि हे कामाची माल कशी आहे मग? कामाचं का पाहत आहे हो, तुम्हाला नाही बोलू देत ते. एवढी तडपड करते ते. अरे तुम्ही नागराला जोडा, वखराला जोडा, खासराला जोडा, कायले जोडा, बिलकुल एक नंबर काम करते ते. अरे बापरे, हो का? अहो मागे ट्रॅक्टर भरला होता आपल्या वावरात, तर हेच बैलजोडी आणली होती. याच बैलजोडीने ते पुरा ट्रॅक्टर ओढला ट्रॉली सकट. काय सांगावं तुम्हाला? बापरे, एक नंबर जोडी आहे मग तर. दिसते गंगाधर पण हाय शक्तिमान नाही. हो बंड्या गावात नाही पंचक्रोशी कशी जोडी नाही म्हणले, एक नंबर जोडी आहे. आता विचारून काय दगडू पाटलाची जोडी कशी आहे म्हणून. हो का? कुठचे आहे तुम्ही? आम्ही आहे चंद्रपूर जिल्ह्यातले. तिथं कोणाला विचारा ना दगडू पाटलाचा काय जलवा आहे तर कोणी सांगते तुम्हाला. बापरे, म्हणजे बंड्या जिल्ह्यात तुम्हाला ओळखते का? हो बैलामुळं माही ओळख आहे. बाई पटा गिटत आपलेच बैल जितते ना कवाय बी पान तुम्ही कवाय आपले पेपरा नाव चालूच राहायचे. हो का? म्हणजे तुम्ही पटाचे बैल आहे का तुमच्याकडे? पण हे तर पटावरचे नाही ना बा. नाही तर बिन आम्ही देऊन देणार आम्हाला, कारण आपल्या वावरात चालणार नाही ते. हा पण पटाचे देणार आहे का तुम्हाला? पटाचे आपल्याकडे वेगळे आहे. हे म्हणजे कास्तकारीतले होय. हे स्पेशल आलो आम्ही इथं. इथं बा चांगला देवीचा बैल बाजार भरते तर चांगला भाव भेटते बा, त्यासाठी आणला आम्ही इकडं. सांगा मग काय किंमत ठेवली आहे तुम्ही? अहो किंमत एकदम कमी आहे. बैलजोडी पाहून घ्या, एक नंबर आहे. किंमत फक्त 1,60,000. बापा बापा, बहीण मा तेवढ्यात तर बुलेट येते हो. असं का? मग बुलेट नागर ना बाबा तू. हो का? बरं समोर आणा बरं बैलजोडीले. अहो काय पाहू नका, एक नंबर जोडी आहे ना, वापरलेली जोडी आहे ते. पण पाय फेकत नाही झालं ना, काय नाही झालं, सरळ सरते चालते ना बिलकुल. लेफ्ट राईट करा. हो आता दिसलंच मला, मस्त चालून राहिले हे तर. झापडू जरा मागून पाय बरं. शांताराम भाऊ, मागून पायात बी चांगली वाढून आली हो जोडी. बैल जोडी चांगली आहे तुमची, पण आम्हाला चावली पाहिजे अशी सांगा बा. तुम्ही मागा ना मग, तुम्हाला किती पाहिजे सांगा. आता कसं आहे माहिती आहे का, माय बजेट नाही का तेवढं मोठं नाही आहे ना. आपलं बजेट फक्त 90,000 आहे बा. आता 90चा आकडा सांगा तुम्ही. 90 बहुत कम होते ना. इतके कमी मध्ये कसे पाडून मागता तुम्ही? काही बी मागता राजो. बरोबर सांगा तुम्ही. बरोबर सांगितले मी 90. लय पाडून मागले तुम्ही. कुठचे आहे मला तुम्ही? मी इथंच आहे, वर्धा जिल्हा नाही का आपला भिडी गाव आहे, कळंब यवतमाळ रोडवर. तिथं आहे मी. अरे भिडीचे होते तुम्ही? अरे बाप, तुम्ही तर जवळचे राजो. तिथं आपला मेवणा राजे ना. मेवणा राजे तुमचं तिथं? नाव काय त्याचं? अरे तो प्रवीण नाही का, प्रवीण सरडे. अरे तो आपला साळा होते तो. अरे बाप रे, हो का? प्रवीण तुमचा साळा आहे नाही? अरे तो तर आपला एकदम खास माणूस आहे हो. पारा त्यासाठी पोरगी गिरगी पाहताय का नाही तुम्ही? पाहणं सुरूच आहे म्हणा, पण हे पोरीवाल्या जरा भाव घेऊ खाऊन राहिले. बरं जाऊ द्या ते गोष्ट. हे सांगा आता किती काय तुम्ही सांगा, फायनल सांगा बा. आता पहा, आता तुम्ही एकदम जवळचेच निघाले आमच्यावाल्या, तर बा तुम्ही 95 मध्ये देऊन द्या. नाही ना हो, 95 लय कमी होते ना. 1,40 मध्ये देतो. पाच जमते का? बरं पहा आता, तुमचं नाही ना माय नाही, दोघांचं बी नाही. आता दोघांच्या मनातला आकडा घेऊन घ्या. 1,10 मध्ये देऊन द्या तुम्ही आता. शांताराम बाबा, आता मी तुम्हाला सांगतो, फायनल सांगू. त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. जोडी पाहून घ्या, तुम्ही एक नंबर जोडी आहे. 1,20 मध्ये फायनल करतो आम्ही. शाबरू कसं करायचं बे? 1,20 म्हणून राहिले हे तर. हो पण जोडी जबरदस्त दिसून राहिली ना. हो राजा, जोडीबद्दल तर काही वाद नाही म्हणा. तसे आपल्याला 7 महिने वापरायचे आहे, मग विकून टाकू. हा 1,20 चे घेऊन घ्या. 6 महिन्याने 31 मध्ये काढून टाकू इले. बरं ठीक आहे मग, 1,20 मध्ये देऊन द्या. चला मारा थाप बैलावर. चला मग आता सौदा झाला आपला 1,20 मध्ये. चला मग ठीक आहे. हा हिसाब म्हणून 10,000 घेऊन द्या आता तुम्ही. चला चहा पिऊन घेऊ, तिथे तुम्हाला 15-20 मिनिटात पूर्ण पैसे देऊन देतो.